अभियान सगळे राबवतोय त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महिलांची सर्व रोगनिदानची तपासणी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। गावातील सर्व एकल महिलांची किंवा ज्या महिलांची तपासणी करायची असतील त्या महिला प्लस ज्यांचे डोळे तपासणी करायची असे सगळ्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं। ते सगळे लोक सकाळपासून या ठिकाणी 9 वाजल्यापासून कॅम्प चालू आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी रक्ताचे सॅम्पल घेतले जाणार आहेत आणि 1 वाजल्यापासून पुढं इतर कॅम्प देखील आपल्याला तुमचे जे रेग्युलरचे तपासणी असतील किंवा त्यांचं औषध देणं असेल या सगळ्या तपासण्या चालू राहणार आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ते तो आयुष्यमान भारत कार्ड ज्यांचे काढायचे राहिलेले आहेत ते आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं देखील या ठिकाणी काम चालू आहे। त्यामुळे ऑपरेशन असतील उपचार असतील तर ते सगळे मोफत केले जाणार आहेत। त्यामुळे प्रत्येकाकडे आयुष्यमान भारत कार्ड जे तुमच्याकडे आधार कार्ड आहे त्या पद्धतीचे एक आयुष्यमान भारत कार्ड मिळतं। त्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंतचे सर्व उपचार तुम्हाला फ्रीमध्ये आहेत। त्यामुळे सगळ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावं। ज्यांचे राहतील त्यांच्यासाठी ग्रामपंचायत मार्फत पुन्हा एकदा फक्त आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आपण ग्रामपंचायत आयोजित करत ते कॅम्पमध्ये राहिलेल्या लोकांना आपण तेवढ्याच लोकांना आमंत्रित करणार आहे की ज्यामध्ये तुमचे कार्ड ज्यांचे काढायचे राहिले त्यांचं आम्ही शॉर्ट लिस्ट करू आणि तेवढ्या लोकांना निरोप देऊन त्यांना आपण या ठिकाणी तुम्हाला आरोग्य केंद्राच्या या ठिकाणी माहिती देतील। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा संतोष देवकर, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव येथील द्वितीय वैद्यकीय अधिकारी। तर आज आपण मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज योजना आणि ॲनिमिया मुक्त भारत या योजनेअंतर्गत आपण एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि आपल्या ग्रामस्थांचे आभार मानते ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली। तर आजचा मेन विषय आहे ॲनिमिया, म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असते। आपल्या ग्रामीण भागात ही खूप समस्या प्रमाण कमी असतं। तर ह्यासाठी आपण आहारात बदल करू शकतो। त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या मला तुम्ही सर्वजणांनी सांगतो तुमच्यापैकी जर तुमच्या मुलांना मी मुलं आजारी पडली, तुमचा नवरा आजारी पडला तर तुम्ही काय करता? पण तेच जर तुम्ही आजारी पडला तर काय म्हणता? चालेल, राहू दे। हे चालेल आहे ना, हेच मोठ्या आजारांना निमंत्रण देतं। यासाठी आपण आज एक निश्चय करूया, आपलं आरोग्य आपली जबाबदारी। जर तुम्हाला थोडा जरी काही त्रास वाटला तर आपलं प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास नाही पण दिवसभर तर डॉक्टर अवेलेबल असतातच, तर तुम्ही भेट दिली पाहिजे। आता ॲनिमिया म्हणजे रक्ताची पातळी कमी असली तर लक्षणं म्हणजे तुम्हाला थकवा जाणवतो किंवा दम भरल्यासारखा वाटतो। यासाठी आहारात बदल केला पाहिजे। आहारात बदल करणं म्हणजे आपण शेंगदाणा याचा समावेश केला पाहिजे। त्याच पद्धतीने पालेभाज्यांचा समावेश करायला पाहिजे, बीट। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा लोखंडाची कढई आणि लोखंडाचा तवा वापरला ना तर त्यातलं